नमस्कार. तुमच्या देखील दातात दात पिवळे झाले असतील किंवा दाताला कीड लागली असेल, तुम्ही तंबाखू, गुटखा, पान काही खाऊन तुमचे दात किडले असतील किंवा दातामधून रक्त येत असेल, हिरड्यांचा त्रास होत असेल, अशा सर्व ज्या समस्या आहेत त्यासाठी आज आपण एक रेमेडी करणार आहोत, जी की सर्व समस्यावर खूप गुणकारी ठरणार आहे. दातातील कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही या रेमेडीचा जर ट्राय केला तर सर्व तुमचे जे दातदुखीचे काही प्रॉब्लेम असतील ते एका 2 दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवेल. आणि बघा, अगदी मोत्यासारखे जे दात आहेत ते चमकायला लागणार आहे. ना कुठला जास्त खर्च आहे किंवा ना कुठला काही बनवण्याचं टेन्शन आहे. घरातीलच वस्तू वापरून आपण ही एक रेमेडी आहे ती तयार करणार आहोत, जी की तुमच्या दातांच्या सर्व समस्यांसाठी खूप उपयोगात ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आता यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे किंवा कशा पद्धतीने ही रेमेडी तयार केलेली आहे ते तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर बघितलं तरच तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट जाणवेल. तसं झाला सुरुवात करूया आपल्या या रेमेडीला. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे मीठ. जे आपण घरामध्ये मीठ वापरतो खाण्यासाठी ते साधंवालं मीठच आपल्याला घ्यायचं आहे. मिठामुळे जेवढी पण काही घाण असते दातामध्ये अडकलेली वगैरे ती सर्व निघण्यास खूप जास्त मदत होते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मीठ. त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे हळद, जी की सर्वांच्याच घरी असते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ते कीड जर लागलेली असेल दातांमध्ये ते काढण्यास खूप मदत करतात. आणि कर्क्यूम नावाचा एक पदार्थ असतो, त्यामुळे मध्ये जर आपण हळद ॲड केली तर म्हणजे क्लिनिंगचं काम चांगलं करतं. दातांना चकाकी येते, एक मोतीसारखी चमक दातांमध्ये येते. त्यामुळे हळद ही खूप दातांसाठी गुणकारी आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे अद्रक. ते पण आपल्या घरामध्ये इझिली मिळतं. अद्रकचं जर आपण दातावरती जर म्हणजे त्याची जी रस आहे, ज्यूस आहे, ते जर काढून दातांमध्ये जर दातांना लावलं तर त्यामध्ये काही अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफ्लोमॅटिक प्रॉपर्टी असतात. त्यामुळे दातांना एक मोतीसारखी चमक येते आणि दात चमकायला लागतात. सर्व समस्या दातदुखी होत असेल, रक्त येत असेल, हिरड्या दुखत असेल, या सर्व समस्या दूर होतात. दातातला जेवढा मळ आहे, घाण आहे ती निघून जाते. तर बघा, व्यवस्थित आल्याला आपल्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे आणि त्यामधून जो ज्यूस निघतो, जो रस निघतो, तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. अगदी थोडासाच असला तरीही चालेल, जास्त नसला तरी चालेल. व्यवस्थित आता बघा, व्यवस्थित याला असं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे जो रस आहे तो यामध्ये पडेल. आता मी एका माणसासाठीच हे बनवत आहे, त्यामुळे मिश्रण जे आहे ते थोडंच बनवत आहे. तुम्ही घरातील सर्व माणसांसाठी जर याचा वापर करत असाल तर क्वांटिटी थोडी जास्त घेतली तरीही चालेल. आता बघा, व्यवस्थित आता हे जे आहे आल्याचा जो चोथा आहे तो तुम्ही हवं तर दात घसून झाल्यानंतर हा जो चोथा आहे म्हणजे जो आपण पाणी त्यातून काढलेला, तो तुम्ही दातांवरती असं चोळून घेऊ शकतात. बघा, आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे कोलगेट. तुम्ही कुठलाही घरामध्ये जे काही कोलगेट वापरत असाल, जी कुठली पेस्ट वापरत असाल ती तुम्ही यामध्ये टाकू शकतात. कलरवाली पेस्ट टाकली तरीही चालेल. असं म्हणजे रेड पेस्ट असते, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट बाजारामध्ये मिळतात. त्यापैकी तुम्ही जी पण पेस्ट वापरत असाल ती घ्यायची आहे. त्यानंतर मी या ठिकाणी अगदी चिमूटभर सोडा घेतलेला आहे. जो खाण्याचा सोडा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही इनो घेतला तरीही चालेल. आणि आपल्याला या सोड्यावरती अगदी थोड्या प्रमाणात लिंबू टाकायचा आहे. आता ज्यावेळेस आपण सोडा आणि लिंबू हे दोघं मिश्रण एकत्र करतो त्यावेळेस दातांमधली जी घाण आहे, जी गंदगी आहे ती काढण्यासाठी एवढी काही मदत होते की तुमच्या दातातल्या सर्व समस्या म्हणजे जेवढा काही मळ असेल, पिवळसरपणा असेल किंवा हसल्यानंतर तोंडाचा जो पिवळसर दात दिसत असतात किंवा तोंडाचा घाण वास येत असतो, या सर्व समस्या यामुळे पूर्ण दूर होणार आहेत. तर बघा, व्यवस्थित सर्व जे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हे दिवसातून 2 वेळा याचा वापर करायचा आहे. सकाळी एकदा याने ब्रश करायचा आहे आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधीसुद्धा ब्रश करायचा आहे. सर्वात जास्त म्हणजे तुम्ही जर 2 टाईम जर ब्रश केला तर तुमच्या जवळपास 50% दातांचे जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात. आता व्यवस्थित याला ब्रशवरती लावायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे जेव्हा तुम्ही बनवतात तेव्हाच लावायचं आहे. असं नाही की आत्ता मी बनवून ठेवलं आणि 4-5
त्याचा वापर केला असं अजिबात करू नका. फ्रेश बनवा आणि फ्रेश लावा आणि बनवायला देखील तितकंच सोपं आहे. परंतु एकदा जर तुम्ही हे बनवून ट्राय केलं तर तुम्हाला नक्की रिझल्ट जाणवेल. आता बघा, व्यवस्थित कितीही पिवळे दात असू द्या किंवा खराब झालेले दात असू द्या, त्यावरती व्यवस्थित दातावरती हे लावायचं आहे. आणि तुम्ही म्हणजे वृद्ध माणसांसाठी देखील याचा वापर करू शकता, स्वतःला देखील तुम्ही वापरू शकतात. बघा, अगदी इफेक्टिव्ह आहे, नॅचरल आहे, कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. आणि हो, तुम्ही अजून हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. अशा पद्धतीने आपल्याला ब्रश करायचा आहे, त्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवून घ्यायचं आहे. दातातल्या सर्व समस्या तुमच्या या ठिकाणी दूर होणार आहे. महागडे औषध किंवा डॉक्टरचे चक्कर देखील तुम्हाला लावण्याची गरज नाही. आय होप की व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर छोटूसा लाईक नक्की करा. चलो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.